सभापती महोदया, या ठिकाणी मी थोडे 2 मिनिटं बोलतो अगोदर. या प्रकरणी तत्कालीन नाही मी कुणाला एक भाई ऐकून 2 मिनिटं ऐकून घ्या ना. नाही 2 मिनिटं ऐकून घ्या ना, ऐकून तर घ्या ना. 2 मिनिटं ऐकून घ्या ना. मी 2 मिनिटं ऐकून घ्या. 2 मिनिटं फक्त. जिल्हा पणनाधिकारी SS पाटील व खत विभाग प्रमुख DR पाटील यांना पूर्वी सस्पेंड केलं होतं. ऐकून घ्या. सभापती महोदय, त्या ठिकाणी ते न्यायालयात गेले आणि पुन्हा त्या ठिकाणी आले. सभापती महोदय या ठिकाणी सदनामध्ये आपले जे सदस्य भाई जयंत पाटील साहेब आहेत, आमचे विरोधी पक्ष नेते आहेत, सर्वांच्या भावना अतिशय तीव्र या ठिकाणी आहेत. आपण या ठिकाणी त्या फेडरेशनमध्ये काम केलंय आणि सदनाच्या एकंदर भावना त्या ठिकाणी घेता श्री यादव यांना त्या ठिकाणी निलंबित केलं जाईल. आणि आपण ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे या मार्केटिंग फेडरेशनचा त्या ठिकाणी आढावा घेतला जाईल. महोदया, मी धन्यवाद देतो. मंत्री महोदयांनी या सभागृहाच्या भावनांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला, हीच अपेक्षा आम्हाला आहे. पण कसं होतं, सभापती महोदय त्याच्या पाठीशी कोण आहे? JP गुप्ता हा त्याच्या पाठीशी आहे. त्या अधिकाऱ्याची चौकशी करा. आताच निलंबित करा आम्ही म्हणत नाही. चौकशी करून त्यांच्यावर पण योग्य कारवाई आपण करावी, अशी सुद्धा आमची सभागृहाची आपल्याला विनंती आहे. चौकशी करा. मंत्री महोदय. सभापती महोदया, या ठिकाणी भेट द्यायचं आपण बाईंच्यावर ठरलेलं आहे आणि गुप्ता यांची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल. बरं मंत्री महोदय, सभागृहात अत्यंत तीव्र भावना मांडल्या गेल्यानंतर आपण हे मान्य केलं, चांगली गोष्ट आहे. पण मला अनेक वेळेला या सभागृहात हा प्रश्न आलेला आहे की एखाद्या अधिकाऱ्याला जेव्हा आपण निलंबित करतो किंवा त्याच्यावर काही अजून कारवाई करतो तेव्हा ते कोर्टात जातात आणि कोर्टात गेल्यावर आम्हाला इथे सभागृहात उत्तर मिळतं की ते कोर्टात गेले. पण आमचा प्रश्न मला आता म्हणजे विचारायचा आहे की त्या कोर्टाच्या निकालानंतर सरकार वरच्या कोर्टात जाऊन त्याला आव्हान का देत नाही? प्रत्येक वेळेला तो अधिकारी परत त्याच डिपार्टमेंटला येतो, तर तुम्ही आम्हाला कधीतरी आणि त्याच जागेवर त्याच डिपार्टमेंटमध्ये येतो, तर अशा वेळेला सरकारने त्याच्या वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार वापरावा आणि तो तपासून घ्यावा असं मला वाटतं. सभापती महोदया, या ठिकाणी आपण ज्या भावना व्यक्त केल्या असं अनेक खात्यामध्ये घडून येते वस्तुस्थिती आहे आणि सभापती महोदय त्या ठिकाणी GADला तशा प्रकारच्या सूचना दिल्या जातील आणि जे विभाग या ठिकाणी शासनाच्या वतीनं कार्यरत आहेत त्या सर्व विभागांनी याची दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातील. एक लक्षवेधी क्रमांक 18 मध्ये सन्माननीय सदस्यांच्या विषयाबद्दल सन्माननीय मंत्री महोदय संजयजी राठोड यांनी बैठक घेणार आहेत, त्याच्यामुळे ती घेत नाहीये. आता आपल्या हातात 10 मिनिटं आहेत. हा सभापती महोदय, ते 18 नाही 19 आहे माझी शेवटची लक्षवेधी आहे. 19 तर सन्माननीय सदस्यासोबत बैठक घेऊन समाधान करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, प्रयत्न नाही, समाधान कराच. आता 13 नंबरची लक्षवेधी आहे. सन्माननीय मंत्री महोदयांनी विनंती केली आहे, त्यांनाही सभागृहात काम आहे. 14 ही महत्वाची आहे. अशाला 13 नंतर 14 घेऊन आपण मग कामकाज थांबवू. 13 घ्या. चला 13 ना 13 झाली कुठे? सभापती महोदय, बाकी आहे ना माझी ही जी लक्षवेधी आहे हे महाराष्ट्रामधल्या होलार समाजाच्या संबंधी आहे. हा समाज अनुसूचित जातीमध्ये येतो साहेब. हा समाज अनुसूचित जातीमध्ये येतो. हा समाज 2 मिनिटात वाजंत्री काम करतो, चपला बूट सांगतो आणि पॉलिश करणारा समाज आहे. अतिशय गरीब समाज आहे. हा समाज इतका गरीब आहे की त्याला अनुसूचित जातीच्या सवलती असून सुद्धा त्याला ते घेता येत नाहीत असं आहे. आता सभापती महोदय याच्यात जे उत्तर दिले मंत्री महोदयांनी, ते बार्टीनं जी चौकशी केली मंत्री महोदय, ती फक्त जात पडताळणीच्या संबंधी होती आणि त्याचा सर्वेक्षणाचा तो रिपोर्ट आहे आणि तो 15-16 झाला, तो आज तागायत आलाच नाही. तर त्यामुळं तो तोकडा अहवाल आहे. सर्वंकष माहिती यायची असेल आणि लोकसंख्या जनगणनेनुसार दाखवली चुकीची आहे. काय 1 मिनिट सुद्धा चालणार नाही मॅडम. फक्त मी प्रश्नच विचारतोय. मी डेव्हलप सुद्धा करत नाही. मी डायरेक्ट प्रश्न विचारतोय. अर्धा तास विचारते आम्ही 1-2 मिनिटं फक्त. सन्माननीय तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यावर सर्वंकष समाजाची माहिती येण्याकरता
4 जिल्ह्याची जी तुम्ही म्हणताय तसं नाही, हा समाज अख्ख्या महाराष्ट्रात आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या चाली रीती जाती आडनावं आणि त्यांच्यावर होणारा अन्याय दूर होण्यासाठी त्याच्यासाठी एक आयोग नेमून सर्वंकष अहवाल सभागृहात आणाल का आणि या समाजाची माहिती सरकारकडे जमा कराल का? सभापती महोदय, राज्यात सन 2011च्या जनगणनेनुसार होलार समाजाची लोकसंख्या ही 1,08,908 आहे. भारतीय होलार समाज महासंघाने दिनांक 8/7/2015 रोजी महासंचालक बार्टी यांची भेट घेऊन समाजाला चुकीच्या जातीच्या नोंदणीमुळे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या अडचणीबाबतीत चर्चा केली. ही चर्चा झाल्यानंतर बार्टी पुणे यांनी दिनांक 15/1/2016 रोजी पुणे या ठिकाणी होलार समाजाची कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये सन्मान्य सदस्य जवळजवळ 450 होलार समाजाची प्रतिनिधी महाराष्ट्रातनं सहभागी झालेले होते. त्या तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री यांनी भारतीय होलार समाज महासंघाने दिलेल्या 2/2/2000 रोजीच्या निवेदनानुसार होलार समाजाचा अभ्यास गट स्थापन करून सर्वे करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी महासंचालक बार्टी यांना निर्देश दिलेले होते. त्यानुसार महासंचालक बार्टी यांनी संशोधनाचं पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व सांगली आणि मराठवाड्यातील बीड व परभणी या जिल्ह्यातील होलार समाजाच्या जवळजवळ 1400 कुटुंबातील आणि एकूण 9,000 लोकसंख्ये प्रत्यक्षातल्या लोकांना भेटी दिलेल्या होत्या. बार्टी पुणे यांच्या समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांनी या समाजातल्या लोकांचे मेळावा बैठका त्यांच्या आर्थिक सामाजिक अडचणी या सर्व सभापती महोदय या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. त्याचं संकलन केलेलं आहे. तदनंतर 6 एप्रिल 2018 रोजी होलार समाजातील 112 प्रतिनिधींसमोर संरक्षण अहवाल जो काही महाराष्ट्रातला हा अहवाल होता तो या ठिकाणी सादर करण्यात आलेला होता. आणि दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी संसदेतील गुणवत्ता जे काही टेक्निकल त्याचा अभ्यास केला असेल त्याच्या संदर्भात त्यांनी 21 प्रतिनिधींच्या समोर अहवालाचं पुन्हा एकदा सादरीकरण केलं. या संदर्भात बार्टी ही जी संशोधन संस्था आहे पुन्हा ह्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ह्यांचा संशोधनाचा अहवाल हा येणाऱ्या 2 महिन्यातच सभागृह असेल किंवा मंत्रिमंडळ असेल त्याच्या समोर मांडण्यात येईल आणि त्यातून या ठिकाणी या समाजाला न्याय देण्याची भूमिका लवकरात लवकर पार पडली जाईल. सन्मान्य कवाडे सर, नालला सभापती महोदय, 2 महिन्यानंतर सभापती महोदय 1 मिनिट कवाडे राज्यातील मंत्री महोदय काय ते उत्तर देत आहेत. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांच्या भावनांची कदर करता या ठिकाणी माझ्या दालनामध्ये निश्चितच या संदर्भात लवकरात लवकर भेटेल लक्षात घेता या ठिकाणी बैठक मी आयोजित करतो. धन्यवाद. सन्माननीय मंत्री महोदय, 2 महिन्यात आपला अभ्यास होणार आपण म्हटलंय, तर त्या 2 महिन्यात तुमचा अभ्यासचा अहवाल पूर्ण होण्याच्या आतमध्ये बैठक घ्या, म्हणजे त्यांच्या काही सूचना असतील तर त्या अहवालात तुम्हाला सामावून घेता येतील. सन्मान्य कवाडे सर. जी अनुसूचित जातीमध्ये होलार समाजातील जातीचं प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. मंत्री महोदयांनी प्रश्न घ्या. प्रश्न उत्तर व्यवस्थित दिलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेमार्फत सभापती महोदया होलार समाजाच्या संशोधनाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि संशोधनावर आधारित अहवाल देखील पूर्ण झाला आहे आणि तो अंतिम कारवाईबाबत कारवाई सुरू असं सांगितलं आहे. पण अंतिम कारवाई लवकरात लवकर म्हणजे किती कालावधी पूर्ण होईल हे मंत्री महोदयांनी सांगावं. कारण अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे. अनुसूचित जातीचा प्रश्न आहे. अनुसूचित जातीवर अत्यंत मागासवर्गीय हा समाज आहे. ताबडतोब त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये याचा निर्णय व्हावा अशा प्रकारची माझी मागणी आहे. सन्मान मंत्री महोदय, कवाडे सरांनी काही विचारलं आपल्याला. विश्वजित कदम, सन्माननीय विश्वजितजी कदम, त्यांनी सांगितलं विचारलं आपल्याला की किती वेळामध्ये निर्णय मिळेल, कारण बरेच वर्ष प्रलंबित आहे. नाही, 2 महिन्यात मी सभापती महोदय मगाशी कबूल केलेलं आहे. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 14 सन्माननीय विजय उर्फ बाई गिरकर. हे पहा, 12:15 वाजता आधीची वेळ संपत होती. मी 12:30 पर्यंत वेळ वाढवते आणि 12:30ला कुठल्याही परिस्थितीत लक्षवेधी संपून. सभापती महोदया, लक्षवेधी क्रमांक 14 गाणार.
हो सामाजिक न्याय पण मंत्री बहुतेक सगळे संपले. चांगलं. सभापती महोदया लक्षवेधी क्रमांक 14. हो कदम साहेब तुम्ही नाही ना, त्यांनी उभा. व्यतिरिक्त तर मंत्री बोलत असल्याने लक्ष डायव्हर्ट होत आहे. हा सन्मान्य मंत्री महोदय 14 क्रमांकाची लक्ष सभापती महोदया सुरू. मान्य मला माहिती आहे की सामाजिक न्याय मंत्री आदरणीय मुंडे साहेब अभ्यास करून आले होते. आपण थोडं तयारी तेवढी नाही तरी मी आपल्याला प्रश्न विचारतो आणि आपण समाधान द्यावं अशी विनंती आहे. सभापती महोदया पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 90 सालापासून जे धर्मांतरित बौद्ध होते त्यांना महाराष्ट्रामध्ये आपण नवबौद्ध म्हणून सवलती देत होतो. परंतु केंद्र शासनामध्ये आपण त्यांना ज्या राखीव जागा आहेत किंवा शैक्षणिक असतील नोकरी विषयक असतील त्या देत नव्हतो कारण आपण धर्मांतरित बौद्ध म्हणून आपण त्यांना दिलं नाही. 90 सालापर्यंत आले धन्यवाद मंत्री महोदय. सभापती महोदया मगाशी 1956 साली पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री महोदय सन्माननीय मंत्री महोदय 1956 साली पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 60 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी नवबौद्धांना महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या. परंतु केंद्र शासनामध्ये या सवलती मिळत नव्हत्या. ज्या नोकऱ्यांमध्ये असतील राखीव जागा असतील शैक्षणिक असतील 1960 पासून 90 सालापर्यंत जवळजवळ 3 पिढ्या नवबौद्धांच्या किंवा धर्मांतरित बौद्धांच्या फुकट गेल्या कारण त्यांना नोकरी आणि केंद्र सरकारचीच कुठली पोस्ट असेल बँक असेल रेल्वे असेल त्यांना कुठल्या सवलती मिळत नव्हत्या. 90 साली व्हीपी सिंगचं ज्यावेळेस सरकार आलं या सरकारने 90 साली नवबौद्धांना धर्मांतरित बौद्धांना एक थोडं पार्श्वभूमी सांगून त्याला 90 साली एक GR म्हणजे त्यांनी कायदा पास केला आणि नवबौद्धांना सवलती द्यावा असं ठरलं. परंतु 90 ते आता 2020 म्हणजे पूर्वीच्या 30 वर्ष आताच्या 30 वर्ष 90 साली अशा प्रकारचा कायदा करून सुद्धा व्हीपी सिंगाने नवबौद्धांना सवलती मिळत नाहीत कोणत्या प्रकारचा. 2012 साली एक आपल्या अधिकाऱ्याने GR काढला कॉलम 6 मध्ये जर टाकलं असतं त्यांनी नवबौद्ध अनुसूचित म्हटलं. अनुसूचित ही सूची आहे. शेड्यूल कास्ट म्हणजे ते जे बुक आहे त्याचं नाव शेड्यूल कास्ट मध्ये असलेल्या जातीय आहेत. तर त्यामुळे नवबौद्ध अनुसूचित म्हटल्यामुळे त्यांना 90 सालापासून सवलती मिळाल्या नाही 2012 पासून मिळालेल्या नाही आणि म्हणून हे सर्व जे धर्मांतरित नवबौद्ध आहेत यांना जे पूर्वाश्रमीचे जे आपले या ठिकाणी मागास समाजाचे होते त्यांची परिस्थिती जी नीट झाली नाही त्याच्यासाठी ज्या सवलती होत्या घटनेप्रमाणे त्या दिल्या गेल्या नाही. म्हणून हा जो 2012चा जो GR आहे मग त्या ठिकाणी भीमराव आंबेडकर असतील कार्याध्यक्ष बौद्ध महासभेचे पत्रकार सेजवळकर असतील या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी हा सगळा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आपल्याकडे अनेक वेळा किंवा आपण गेल्या अनेक वर्ष आम्ही या विषयी म्हणतोय तर आपण माझी आपल्याला विनंती आहे की ह्या 2000 म्हणजे 90 सालापासून ज्या सवलती मिळाल्या नाही आणि झाला असताना घटनेमध्ये तरतूद झाली असताना तो हा 2012चा जो GR आहे जो MM कांबळेने काढलेला तो आपण 7 मध्ये जे अनुसूचित ह्याच्यामध्ये टाकल्यामुळे कॉलम 6 मधून घेऊन बौद्धांना पण सर्व सवलती देऊन जवळजवळ 6 पिढ्या ज्या नवबौद्धांच्या बर्बाद झाल्यात यांना आता आपण पुढे बॅकलॉग मागून तर देऊ शकत नाही पण पुढीलच्या पिढ्या नवबौद्धांच्या बर्बाद होणार नाही याचा आपण अशा प्रकारचा आपण निर्णय घेणार का. सन्माननीय मंत्री महोदय मुंडे साहेब केंद्राचा विषय नाही रावते साहेब हा विषयांतर करू नका. हा केंद्राचा विषय नाही हा महाराष्ट्र शासनाचा विषय आहे. सन्माननीय मंत्री महोदय आपल्याला 15 मिनिटात संपायचं आहे चर्चा जास्त उत्तर द्या समाधान करायची असते. सन्मान्य सदस्य आणि आदरणीय भाईंनी जो मुद्दा मांडला हा महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या आमच्या बौद्ध समाजातील बांधवांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्यांनी इतिहास मांडला. मी त्यांचं आभार व्यक्त करतो की 10 ऑगस्ट 1950 रोजी देशाला 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही तत्कालीन पंतप्रधान राष्ट्रपतींनी जे अनुसूचित जातीची यादी या ठिकाणी जाहीर केलेली होती त्यात हिंदू धर्माच्या आणि सिख धर्माच्या मागासवर्गीय समाजातल्या जातींना
या ठिकाणी त्याचा उल्लेख केला गेला होता. 1956 सालानंतर भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतरण केलं, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने हा विषय उद्भवला. त्याच्या संदर्भात 1962 साली राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या धर्मांतरित बौद्धांसाठी अनुसूचित जातीचे फायदे मिळवण्याकरता जातीचे प्रमाणपत्राचा नमुना विहित केला. त्यानुसार धर्मांतरित जे काही बौद्ध होते त्यातील सन 56 पासून ते 1990 पर्यंत राज्याच्या अनुसूचित जातीच्या सवलती या आपल्या महाराष्ट्रातील नवबौद्ध समाजातील आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी लागू करण्यात आला. परंतु भाईंनी जो विषय मांडला की केंद्र शासनाच्या जे काही जातीचा नमुना आहे त्या नमुन्याच्या तक्त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील लोकांना त्या केंद्राच्या यादीतनं वंचित राहावं लागत होतं, कारण त्या नमुन्याचा फॉर्मॅट तसा होता. या संदर्भात 1990 साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी एक अत्यंत चांगली भूमिका घेतली आणि त्या नमुन्याच्या संदर्भात त्यांचा समाविष्ट करण्यात यावा अशी ही या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडली. सध्याच्या परिस्थितीत प्रमाणपत्र जे जात वैधता प्रमाणपत्र देण्याचं कामकाज सन 2019च्या कायद्यानुसार व त्या अंतर्गत केलेल्या सन 2012च्या नियमाअंतर्गत हे चालू आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीचे केंद्र शासनाने विहित केलेले नमुने 6 मध्ये प्रमाणपत्र देण्यात येते. या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये बौद्ध धर्मात धर्मांतरी केलेले नमुने 7 मध्ये जात प्रमाणपत्र ही देण्यात येते. केंद्र शासनाचा नमुना 6 असल्याने राज्य शासनाने अनुसूचित जातीतील बौद्ध धर्मांतरित नमुना 7 मध्ये दिलेल्या प्रमाणपत्राचं केंद्र शासनाच्या सवलतीत स्वीकारलं जात नाही. आता ही वस्तुस्थिती आहे भाई. त्यात आदरणीय आता मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब विस्तारित स्वरूपात आपल्याला बोलतील. परंतु नमुना 6 मध्ये केवळ अनुसूचित जातीतील जातीचा उल्लेख आहे आणि तो 7 मध्ये नाही. आता हा केंद्र स्तरावरचा विषय आहे. राज्य शासनाच्या पातळीवर याचा पाठपुरावा सातत्याने होत आहे आणि तो त्यांनी करावा. परंतु थोडी पार्श्वभूमी अशी की केंद्र शासनाने यापूर्वी उत्तर असं दिलेलं आहे की हे काय आम्ही करू शकणार नाही. तर ह्यातनं एका वेगळ्या पद्धतीने मार्ग निश्चितपणे लवकरात लवकर काढावा लागेल, यात काही दुमत नाही आणि तो काढण्याचा प्रयत्न हे राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो. सन्माननीय मंत्री महोदय, आपल्याला काय त्याला जोडायचं का अजून काही? मुंडे साहेब, तुम्हाला काही त्याच्यात ऍड करायचं असेल तर ऐकून घेऊन मग बोला ना. ते बाकीच्या नाही बोलायचे सदस्य. केंद्र सरकारने मंत्री महोदय केंद्र सरकारने दिलेलं आहे मान्य आहे. आपण तो कॉलम 6 मध्ये जर घेतलं असतं तर अनुसूचित जातीला त्या ठिकाणी तुम्ही अनुसूचित जाती म्हटलंय. नवबौद्ध अनुसूचित जाती अशी कुठली जात नाही. अनुसूचित जाती ही कुठली जात नाही. त्यामुळे हा महाराष्ट्रामध्येच अडचण झालेला आहे. केंद्र सरकार द्यायला तयार आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कॉलम क्रमांक 6 मध्ये जर आपण त्याचा उल्लेख केला तर या सर्व सवलती मिळतील अशा प्रकारची मला आपल्याला विनंती आहे. आपण करणार का? सगळेच प्रश्न एक एक घेऊनच एकदम द्या उत्तर. सन्माननीय कवाडे सर, एक मिनिटात सभापती महोदय, 1956 मध्ये धम्मक्रांती झाली. बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, धर्मांतर केलं आणि त्यानंतर सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेला हा बौद्ध समाज जो आहे त्याला देखील अशा प्रकारच्या सवलती मिळाव्यात, आरक्षणाचे लाभ मिळावेत अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी घेतला आणि राज्यामध्ये हा बौद्धांना सवलती लागू झाल्यात. पण राष्ट्रीय पातळीवर मात्र केंद्र सरकारच्या सवलती मिळत नव्हत्या. त्यामुळे VP सिंगचं सरकार जेव्हा आलं तेव्हा सन्माननीय कवाडे सर, हे सर्व सन्माननीय भाई गिरकर फक्त एकच सूचना मला करायची आहे मंत्री महोदयांना की केवळ नमुना 7 मध्ये प्रमाणपत्रामध्ये जी तरतूद होती महाराष्ट्रामध्ये ती बदलून जर नमुना 6 मध्ये जर जात प्रमाणपत्र आपण दिलं हा प्रश्न सुटेल. त्या दृष्टिकोनातून आपण तातडीने कारवाई कराल का हा माझा प्रश्न आहे. सन्माननीय गजबी, फक्त एका मिनिटात प्रश्न आहे, परत म्हणू नका. सभापती महोदय, अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी आणि लक्षवेधी आमचे मित्र भाई गिरकर साहेबांनी मांडली. सभापती महोदय, भारताचं संविधान त्या ठिकाणी 26 जानेवारी 1950 रोजी भारताला समर्पित बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याच्यानंतर
1950 नंतर 1956ला बाबासाहेब स्वतः भंते चंद्रमणी यांच्या समवेत ते स्वतः बौद्ध धर्मांतरित झाले. पुढे चला, आत्ताच्या वस्तू. सभापती महोदय, महत्वाचं असं की बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की मी बौद्ध धर्मांतर करताय, मग त्यांनी सवलती नाकारण्याचा प्रश्न नाही. भारतीय संविधान काय म्हणते सभापती महोदय की आता जो फॉर्मॅट क्रमांक 6 आहे तो फॉर्मॅट क्रमांक 6 केंद्र शासन आणि राज्य शासनाला त्या ठिकाणी सवलती मिळाल्या पाहिजे त्या कॅटेगरीच्या असं आहे. सभापती महोदय, त्याच्यामध्ये बौद्ध धर्मांतरित, बौद्ध हा धर्म आहे, जात नाही. त्याची जात महारच आहे आणि ती जात महार आहे, तर त्या ठिकाणी अननेसेसरी टेक्निकल बाबी उपस्थित करून या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने या जातीला केंद्र सरकारमध्ये, बौद्ध धर्माला त्या केंद्र सरकारमध्ये मिळायला पाहिजे असं पत्र लिहिलं आणि केंद्र सरकारचे जे थावरचंद गहलोत साहेब आहे, आपण प्रश्न सोडू शकता भाई किरकरजी, तर केंद्र बार्टी आणि रामदास आठवले आणि आमच्या काही नाही, आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं. सन्मान गजबेजी, सन्मान्य रावते साहेबांना काय हरकत आहे? प्रमाणे आरक्षण हे धर्मावर नाही आहे, ऐका, जातीवर आहे. तर तुम्ही आता म्हणालात की नवबुद्ध हा धर्म आहे आणि आमची जात, ऐका, तुम्ही बोललात ते बोलतोय. तर हा जर मुद्दा असा रेकॉर्डवर येणार असेल तर नाही, हे कायमस्वरूपी रेकॉर्डवर येईल ना तुम्ही की नवबुद्ध हा धर्म आहे असं जर झालं. 2 मिनिट. नाही, तुम्ही काढून टाका अगोदर तिथून, ती नोंद आहे ती काढून टाका तिथून. नवबुद्ध हा धर्म आहे असा जर विचार आला तर तो गंभीर आहे ना. आरक्षण नवबुद्धांना आहे, महाराणा नाही. अरे हो रे, अरे हो, पण मी काय म्हणतोय ते ऐक ना. धम्म झाल्यावरती कसं तुम्ही बोलता, असं रेकॉर्डवर? अरे तुम्ही घटनाबाह्य बोलताय ना. आमच्या ज्या वेदना होत्या आम्ही सहन केलेल्या प्रश्न घ्या आणि त्या प्रश्नावरच येतो मॅडम. आणि म्हणून आम्हाला ज्या वेदना झाल्या पूर्ण देशभर, व्हॉट इज अनटचेबिलिटी, काय आहे अस्पृश्यता, हे बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं, म्हणूनच अॅट्रॉसिटी ऍक्ट आला मॅडम. म्हणून माझं ऐकून घ्या, या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे भाईजी. आणि म्हणून नाही, मला 2 मिनिटं याच्याकरता बोलायचं मॅडम. या सदनाला माहित झालं पाहिजे की काय फॅक्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी बार्टीनी पत्र लिहिलं, आम्ही निवेदन दिले, परंतु आजपर्यंत बौद्ध धर्माच्या लोकांना, जे महार आहे जातीनी, जे अनुसूचित जातीत येतात, त्यांना न्याय मिळालेला नाही. आज भाईच्या माध्यमातून या ठिकाणी याला न्याय मिळेल असं मला वाटते. या ठिकाणी एक पत्र 21 फेब्रुवारी 2016चं थावरचंद गहलोत हे केंद्रीय मंत्री आहे, जो त्याचा निर्णय घेऊ शकतात, त्यांना पत्र लिहिल्यानंतर ते बडोले साहेबांना पत्र लिहितात. बडोलेंनी पण पत्र लिहिलं, त्याची बैठक झाली, परंतु त्याच्यामध्ये ते काय लिहितात, शेवटला पॅरा वाटणार नाही, वाचतो मॅडम मी. In view of position explained above, the caste certificate format prescribed by the government of Maharashtra for the person converted to Buddhism from scheduled caste मधून तो बुद्धिझम झाला, ही जात नाही बदलली. From scheduled caste is not acceptable. बघा मॅडम, scheduled caste is not acceptable as it is not in consonance with the provision of the constitution. I would therefore request the state minister, state of the Maharashtra, to follow the caste certificate format circulated wide Ministry of the Welfare letter dated 20 November 1990. मॅडम, याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट देण्याकरता केंद्र सरकारने जर डिनाय केला असेल, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला कायदा आहे. आणि म्हणून मी एकच प्रश्न आहे माझा, माननीय मंत्री महोदय, हा क्लिष्ट होणारा विषय आहे, आपण या सदनाची एक बैठक त्या ठिकाणी बोलवा, याच्यावरती चर्चा करा आणि केंद्राकडे भाई गिरकर सह सर्व जाऊन आपली भूमिका त्या ठिकाणी शिष्टमंडळ दिल्लीला नेऊन याच्यावरती न्याय द्याल का, असा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदयांचं उत्तर संपेपर्यंत मी वेळ वाढवते. सभापती महोदय, आता चर्चा होणार नाही परत. ही अतिशय महत्वाची सन्माननीय मंत्री महोदय आणि अतिशय व्यापक
सामाजिक दृष्टिकोन आणि फक्त जात प्रमाणपत्र मिळण्याच्या संदर्भात नाही, तर 1950 पासून ते आजपर्यंत 2020 पर्यंत या सर्व इतिहास या लक्षवेधीमध्ये आहे आणि त्याचाच मूळ गाभा तो सर्व आहे. सभापती महोदया, 10 ऑगस्ट 1950 ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या सवलती मिळायच्या, त्या हिंदू आणि शीख धर्मातल्याच अनुसूचित जातीच्या सवलती त्यावेळेस मिळायच्या. 14 ऑक्टोबर 1956 रोजी ज्यावेळेस परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायासह हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरण केलं, त्याच्यानंतर त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती देण्याच्या संदर्भात धर्मांतरित त्यावेळेस धर्मांतर केलेल्या धर्मांतरित अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासाठी ज्यावेळेस प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळेस या पुरोगामी महाराष्ट्राने एक निर्णय केला की त्या धर्मांतरित अनुसूचित जातीच्या सवलती धर्मांतरित त्या लोकांना सुद्धा मिळाले पाहिजे. म्हणून राज्य सरकारने 1962 अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्धांसाठी अनुसूचित जातीचे फायदे मिळण्याकरता जातीच्या प्रमाणपत्राचा एक नमुना विहित केला, त्याला आपण नमुना 7 म्हणतो. त्या नमुना 7 नुसार धर्मांतरित बौद्धांना सन 1956 पासून ते सन 1990 पर्यंत राज्याच्या अनुसूचित जातीच्या सवलती लागू होत्या. राज्यातच होत्या. इतर ठिकाणी धर्मांतरित अनुसूचित जातीच्या लोकांना कुठेही देशात सवलती मिळत नव्हत्या. या फक्त पुरोगामी महाराष्ट्रात होत्या. यशवंतराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी तो निर्णय अध्यक्ष महोदय सभापती महोदय या ठिकाणी केलेला होता. मात्र केंद्राच्या सवलती मिळाल्या त्या मिळत नव्हत्या. केंद्र शासनाने अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्याकरता सन 1990 आपण जो मूळ विचारलेला आहे लक्षवेधीमध्ये घटना दुरुस्ती केली. VP सिंग साहेबांनी त्यावेळेस मंडल आयोगाने ही घटना दुरुस्ती केली आणि त्यात हिंदू आणि शीख सोबत बौद्ध धर्म याच्यातल्या अनुसूचित जातीच्या सर्व लोकांना सवलती देण्याच्या बाबतचा त्या ठिकाणी निर्णय झाला. तदनंतर 14 सप्टेंबर 1991 रोजी राज्य शासनाने अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्धांसाठीचे जातीचे प्रमाणपत्र देण्याकरता नमुना विहित केला आणि सध्या स्थितीला जात प्रमाणपत्र देणे व जात वैधता प्रमाणपत्र देणे याचे कामकाज सन 2001च्या कायद्यानुसार व त्या अंतर्गत केलेल्या सन 2012च्या नियमांतर्गत चालते. आता सन 2012चा आपण GR म्हणताय, त्याच्यात GR नाहीये, ही अधिसूचना आहे. या अधिसूचनेमध्ये जो विषय आहे ते आता त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी केंद्र शासनाने विहित केलेले नमुना 6 मध्ये प्रमाणपत्र देण्यात येते. तर अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्मात धर्मांतरितांना नमुना 7 मधून जात प्रमाणपत्र देण्यात येते. हा मूळ सभापती महोदय यामध्ये मूळ विषय असा आहे की नमुना 6 प्रमाणे केंद्र सरकार प्रमाणपत्र देतं, नमुना 7 प्रमाणे राज्य सरकार धर्मांतरित बौद्धांसाठी प्रमाणपत्र देतं. आता मूळ अडचण इथे आहे की नमुना 7 प्रमाणे ज्या धर्मांतरित अनुसूचित जातीच्या लोकांना प्रमाणपत्र मिळतं, त्या नमुना 7 प्रमाणे केंद्राच्या कुठल्याही सवलती आज नमुना 7 प्रमाणे मिळालेल्या जातच्या प्रमाणपत्राचा फायदा तिथे केंद्राच्या कुठल्याही सवलतीत मिळत नाही. ही मूळ अडचण आहे. म्हणून यापूर्वीच्या तत्कालीन मंत्र्यांनी पत्र दिलं आणि नमुना 7 हा स्वीकारावा. केंद्र सरकारने याबाबत पत्र दिल्यानंतर त्याचं उत्तर नाही म्हणून आलं
आता अशी परिस्थिती नाहीये की इथे नमुना 6 प्रमाणे मिळत नाही. नमुना 6 प्रमाणे सुद्धा जात पडताळणीचं आपल्याला जातीचं प्रमाणपत्र मिळतं, नमुना 7 प्रमाणे पण मिळतं. आता यात आपण निर्णय केलेला आहे. आता ते निर्णय केल्यानंतर यामध्ये अनेक जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही धर्मांतरित झाल्यानंतर आम्हाला सवलती मिळाव्यात म्हणून आम्ही महाराष्ट्रात एवढा मोठा संघर्ष केला, त्याचा परिणाम असा झाला की धर्मांतरित लोकांना या देशामध्ये फक्त महाराष्ट्रात सवलती मिळाल्या. आता तो नमुना जर 7 प्रमाण आपण म्हणताय की बंद करा आणि ते 6 मध्ये कन्वर्ट करा, तर यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक वेगवेगळ्या दृष्टीने रोष येण्याच्या, असंतोष या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून यामध्ये खऱ्या अर्थानं जर मार्ग काढायचा आहे तर माझी माननीय इथं सदस्य आहेत, आदरणीय भाई गिरकर आहेत, आदरणीय कवाडे सर आहेत, गजबे साहेब आहेत, सर्व सन्माननीय सदनात मी अशी विनंती करतो की यामध्ये एक व्यापक बैठक आपल्याला बोलवावी लागेल आणि या बैठकीमध्ये आपल्याला निर्णय करावा लागेल की इथून पुढे 7 प्रमाणे आपल्याला जातीचं प्रमाणपत्र द्यायचं का 6 प्रमाणे घ्यायचं. या संदर्भातला निर्णय या सदनातल्या सर्व सदस्यांच्या सोबत बैठक घेऊन याबाबत सरकारला निर्णय करावा लागेल. पण तो निर्णय करत असताना कुठलाही रोष, कुणाचाही अवमान आणि कुणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय न होता हे राज्य सरकार आणि सामाजिक न्याय विभाग घेणार आहे आणि याबाबत आपण सर्व जणांना विश्वासात घेऊन हा निर्णय या ठिकाणी केला जाईल. महोदयांना धन्यवाद देतो, त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. आपण जे म्हणाल, मी माझी तीच मागणी होती की 6 प्रमाणे झालं तर होईल, परंतु आपण म्हणतो त्याच्यात काय अडचणी आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, जसं सभागृहातले आमचे सदस्य आहे तसेच आदरणीय भीमराव आंबेडकर जे बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहे, दिवाकर सेजवळ, हे जे सर्व या मोमेंटमधले जे 8-10 लोक आहे, मी आपल्याला नावं देईन, तुम्ही याची जेव्हा मिटिंग घ्याल तर यांनाही बोलवून याच्यातून मार्ग काढावा. गेल्या आपण जसं म्हटलं 1956 सालानंतर 2000 सालापर्यंत हा लटकलेला प्रश्न आहे, हा आपण सोडवावा अशी मी आपल्याला विनंती करतो. तर मी आपल्याला काही नावं देईन, पॉझिटिव्हली आपल्याला या विषय करायचा. मोठे साहेब, आपण अत्यंत चांगलं अशा प्रकारचं समाधान उत्तर दिलं. बैठकही आपण घेणार आहात, ज्यांना कोणाला बोलवायचं असेल आपण बोलवा त्यांना त्याबद्दल. परंतु सन 2012च्या नियमातील नमुना 7च्या प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये ज्यांना 7चं प्रमाणपत्र पाहिजे त्यांना 7चं प्रमाणपत्र द्यावं. प्रश्न फक्त धर्मांतरित बौद्धांचा आहे. त्या 7चं ज्यांना द्यायचं द्या, आपण त्याच्यामध्ये काही करायची गरज नाही आहे. नमुना 7 प्रमाणे ज्यांना पाहिजे जातीचे दाखले प्रमाणपत्र त्यांना द्या, पण धर्मांतरित बौद्धांचा समावेश मात्र नमुना 6 मध्ये केल्यास काय अडचण आहे मला सांगा. मीटिंग घेऊया म्हटले सभापती महोदय, मी 2 अतिशय मूळ या विषयावरती ते आलेत. 2 विषयच सभापती महोदय की यामध्ये नमुना 6 आणि नमुना 7 यातला मूळ फरक लक्षात घेतला पाहिजे. सभापती महोदय, मी दोन्हीही नमुने या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो. नमुना 6 मध्ये स्पष्टपणानं जात प्रमाणपत्र देत असताना प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती कुमारी डॅश 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 श्री श्रीमती यांचा मुलगा यांची मुलगी राहणार डॅश गाव शहर डॅश जिल्हा विभाग डॅश राज्य संघ राज्य क्षेत्र येथील असून ते त्या ती क्रमांक आणि वर असलेल्या डॅश डॅश या जाती जमातीपैकी असून खालील आदेशानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हे नमुना 6 आहे. आता यामध्ये नमुना 7 जो आहे तो नमुना 7 बौद्ध धर्मांतरित अनुसूचित जातीच्या व्यक्तींसाठी जात प्रमाणपत्राचा नमुना. जात प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती कुमारी डॅश श्री श्रीमती यांची मुलगा मुलगी गाव शहर डॅश जिल्हा विभाग डॅश राज्य संघ राज्य क्षेत्र डॅश हा ही बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या संबंधित खालील आदेशान्वये मान्यता प्राप्त असलेल्या अनुक्रमांक. आता इथे अनुक्रमांक येतो, जात लिहिली जात नाही.
हा मूळ फरक आहे. आता हा नमुना 7 मध्ये अनुक्रमांक लिहिला जातो, नमुना 6 मध्ये जात लिहिली जाते. म्हणून हा मूळ फरक आहे. वरील अनुसूचित जातीचा समूहाचे होती म्हणून हा मूळ फरक आहे. या 7 नमुन्यातून प्रमाणपत्र मिळाल्याचा फायदा राज्यात होतो, पण केंद्र सरकारच्या कुठल्याही सवलती नमुना 7 मुळे मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पण नमुना 6 मुळे या ठिकाणी पूर्ण देशभरात सर्व सवलती मिळू शकतात, राज्यातही त्या मिळतात. म्हणून माझी सभापती महोदय सर्व सदनातल्या सर्व सदस्यांना एक मिनिट म्हणून माझी विनंती आहे की फक्त सदनातल्या सदस्यांच्या सोबतच नाही तर या मान्यवर सदस्यांच्या या विषयाच्या संदर्भात अनेक चळवळीचा त्यांचा सुद्धा इतिहास आहे. आपण सुद्धा सर्वांनी या चळवळीतल्या सर्व मान्यवरांची नावं जर दिली तर त्यांच्या सोबत कितीही व्यापक बैठक घेऊ, पण हा विषय आपल्याला सर्वाच्या सर्वानुमते सामंजस्याने आपल्याला मिटवायचा. आणि आपल्या सुद्धा धर्मांतरित ज्या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या सवलती आपण देतोय त्या नमुना 7 प्रमाणे देतोय, त्यांना सुद्धा केंद्र सरकारचे फायदे झाले पाहिजेत. याबाबतचा निर्णय करावा लागणार आहे. तो निर्णय करत असताना आपण यादी द्या, त्या यादीप्रमाणे आपण सर्वांना निमंत्रित करू आणि ती व्यापक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये याचा निर्णय करण्याच्या संबंधी कारवाई सभापती महोदय या ठिकाणी आपण हे राज्य सरकार म्हणून सामाजिक न्याय विभाग लक्षवेधी क्रमांक 17 एक शेवटची लक्षवेधी फक्त गानार सरांची राहिली आहे. ही लक्षवेधी संपेपर्यंत वेळ वाढवण्यात येते. सभापती महोदय सगळ्या लक्षवेद्या झालेल्या आहेत, एकमेव लक्षवेधी राहिलेली आहे. सभापती महोदय 17 नंबर पुकारलेली आहे. गानार सर. सभापती महोदय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतची थकबाकी ही 5 समान हप्त्यात देण्याचाही निर्णय झाला. या 5 समान हप्त्यापैकी पहिला हप्ता या आर्थिक वर्षात 2019-2020 मध्ये GPF खात्यात जमा करण्याचा निर्णय झाला. ज्यांचं GPF खातं नाही त्यांना रोखीने देण्याचा निर्णय झाला. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील वेतन पथक कार्यालय करत नाही. पैशाची मागणी करतात, वेतन देयके स्वीकारत नाही आणि स्वीकारली तर त्या त्रुट्या काढून वापस करण्याचं काम सुरू आहे. याबद्दल सर्व अधीक्षकांना राज्यातील आदेश देण्यात येईल का? आणि दुसरा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील माध्यमिकचे वेतन पथक अधीक्षक श्री वाघमारे यांच्याकडे प्राथमिक वेतन पथक अधीक्षकाचाही प्रभार आहे. ते कार्यालयात राहत नाही, दलाल नेमले आहे. दलाली दिल्याशिवाय बिलाची रक्कम पाहून कमिशन ठरल्याशिवाय ते देयके पारित करत नाही. याबद्दल मी अनेक तक्रारी केल्या. त्यांची अमाप संपत्ती आहे. त्यांच्या संपत्तीची आणि त्यांच्या कार्यभाराची चौकशी करणार का? करण्यापूर्वी त्यांना निलंबित करणार का? आणि त्यांना मंत्रालयातील एक कक्ष अधिकारी श्री स्वप्नील कापडणीस हे मदत करतात असं बोललं जाते. या सर्व प्रकरणाची चौकशी तात्काळ करणार का? आणि चौकशी करण्यापूर्वी त्यांना निलंबित करणार का? अध्यक्ष महोदय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आदेश तात्काळ देण्यात येईल. आणि दुसरा जो प्रश्न आहे भ्रष्टाचाराच्या त्या अधिकाऱ्याच्या संदर्भात, त्याच्यावर जे कारवाई करता येईल फौजदारी पासून तर सगळी जे शक्य आहे ते सगळे केल्या जाणार आणि त्याला सोडल्या जाणार नाही. लक्षवेधी सर्व संपलेले आहेत. आपल्या लक्षवेधीच्या बाबतीमध्ये निर्णय झाला आहे दालनामध्ये बैठकीचा. आता सभापती महोदय, आज सकाळी 10:30च्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा जेट्टीकडे जाणारी बोट बुडण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सदर बोट ही अजिंठा कंपनीच्या मालकीची असून सदर बोट ही लाकडी व जुनी आहे. सदर बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 88 प्रवासी होते. प्रवाशांना वाचवण्यात आलेले आहे. मात्र अशा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. सबब मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधित असून शासनाने या गंभीर प्रश्नी निवेदन करावे अशी माझी विनंती आहे. शासनाने निवेदन करावे. शासनाने निवेदन करावे. सभागृहाची बैठक आता 1 वाजता सुरू होईल नियमित.